नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 26 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सो बेसिकली आजची पहिली जी न्यूज आहे ती क्रीडा संबंधीची आहे. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा जी आहे आर्चरी 2021, तिच्यामध्ये भारतीय महिलांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. याचं वैशिष्ट्य एवढं आहे की हे सुवर्णपदक जे आहे ते 7 वर्षानंतरचं पहिलं सांघिक सुवर्णपदक आहे भारताचं, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. ग्वाटेमाला येथे आयोजित विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताच्या महिलांच्या संघाने, त्याच्यामध्ये 3 महिला आहेत बघा, दीपिका कुमारी, अंकिता भगत, कोमालिका बारी, या भारतीय महिलांच्या संघाला सुवर्णपदक मिळालेलं आहे. तुम्ही मला सांगा, कोमालिका बारीचा एक रेफरन्स आलेला होता बघा, तो रेफरन्स काय होता तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, आपल्या इयरबुकमध्येही तुम्हाला ते मिळून जाईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिरंदाजीची स्पर्धा आहे तिच्यामध्ये रिकवर हा जो प्रकार असतो, रिकवर, तर तिच्यामध्ये भारताला हे 5वं सुवर्णपदक आहे. याच्या आधीचं सुवर्णपदक 2014मध्ये मिळालं होतं बघा. म्हणजे शांघायमध्ये 2011, मेडलिनमध्ये 2013, क्रोकलामध्ये 2013-14 आणि ग्वाटेमालामध्ये 2021. सो बेसिकली आतापर्यंत 5 सुवर्णपदक या आपल्या रिकवर प्रकारात आपल्याला मिळालेलं आहे. आणि दीपिका कुमारी जी आहे तिचं विश्वचषक स्पर्धेमधलं 5वं सांघिक सुवर्णपदक आहे. तर हेही फार महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ जो आहे की एकंदरच सांघिक सुवर्णपदकामध्ये 5 पदकं जे आहेत ते दीपिका कुमारीला मिळालेले आहेत. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता बघा, आर्चरी 7 वर्षातून एकदा. करोनाच्या बाबतीमध्ये आता मन की बात कार्यक्रम होता, काल रविवार होता 25 एप्रिल 2021. 76वा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात आला बघा. तिच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याच्यामध्ये डॉक्टर नावेद नाझीर हे श्रीनगरमध्ये काम करतात बघा. एकंदरीतच करोना रुग्णांच्या याच्यामध्ये ते सेवा देत आहेत. त्याच्यानंतर सिस्टर भावना ध्रुव रायपूरच्या, सिस्टर सुरेखा बेंगळुरूच्या, त्यानंतर प्रेम वर्मा रुग्णवाहिका चालक आहे, आणि डॉक्टर शशांक जोशी कोविड प्रतिबंधक पथक महाराष्ट्र. ओके. सो बेसिकली या लोकांशी त्यांनी चर्चा केली. आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगणार आहात की याच्या आधी नायडू रुग्णालय जे होतं तिच्यामधल्या एक सिस्टर होत्या, त्यांच्याबरोबर पंतप्रधानांनी मन की बात थ्रूच चर्चा केली होती बघा मागच्या वर्षी. तर त्यांचं नाव काय होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण ही गोष्ट आपली डिस्कस झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर शशांक जोशी जे आहेत त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची क्लिअर केलेली आहे. ती ऑलरेडी WHO पण सांगितलेली आहे, आपण बऱ्याचदा डिस्कस केली आहे. ते म्हणजे रेमडेसिवीरने अख्खा पेपर भरलेला बघा. आणि वेगवेगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, आता त्यांच्याच चढाओढ लागलेली आहेत की आम्ही रेमडेसिवीर अवेलेबल करून दिलं. परंतु रेमडेसिवीर हे काही लाईफ सेव्हिंग ड्रग नाही आहे. रेमडेसिवीरच्या मागं धावणं जे आहे ते बंद झालं पाहिजे. रेमडेसिवीरच्या बाबतीत असं आहे की जर एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये 10 दिवस राहणार असला तर रेमडेसिवीरमुळे तो 7व्या दिवशी घरी येऊ शकतो. म्हणजे हॉस्पिटलमधला त्याचा जो स्टे आहे तो कमी केला जाऊ शकतो. तर हे डॉक्टर शशांक जोशी यांनी सांगितलेलं आहे. सो बेसिकली या लोकांशी मन की बातमध्ये चर्चा झाली. सौदी अरेबिया हा जो देश आहे त्यांनी भारताला प्राणवायू पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे, आणि एकंदरीतच भारताला हेल्प करण्यासाठी बरेचसे देश पुढे येत आहेत. पण तिच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो USचा आहे, तोही आपण डिस्कस करूयात. आता सौदी अरेबियाने 80 मेट्रिक टनचा प्राणवायू भारताला पाठवलेला आहे. अदानी समूह जो आहे आणि लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा प्राणवायू जो आहे तो भारतात येणार आहे. दम्मम आणि मुद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की असे जे काही प्लेसेस आहेत आणि त्यासंबंधी मॅपची जी सिरीज आहे ती आपली 1 ते 2 दिवसामध्ये सुरू होईल UPSCसाठीची. आणि तिच्यामध्ये एकंदरीतच मॅपमधून मॅक्झिमम जे काही करंट आहे ते कव्हर करायचा आपण प्रयत्न करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येते की USचा काय इश्यू आहे अमेरिकेचा. तर US काय केलेलं आहे की जोपर्यंत अमेरिकेची गरज भागत नाही तोपर्यंत लस बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल निर्यात करायचा नाही, असं अमेरिकेने, त्यांचा जो डिफेन्स ॲक्ट आहे, आपण चर्चा केलेली आहे याची, तर तो निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता कच्चा मालच येणार नाही तर व्हॅक्सिन कशी बनणार. मग त्याच्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटनी सुद्धा ते जे ट्विट मधल्या काळात केलं गेलं होतं की बाबा तुम्ही कच्चा माल द्या, की ही काही फक्त अमेरिकेची समस्या नाही आहे, आपण सर्वांनी एकजुटीने उभं राहून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे वगैरे वगैरे. US सगळ्या दुरून आता दबाव येतो आहे की भारताला त्यांनी कच्चा माल जो आहे व्हॅक्सिन संबंधीचा तो प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे.
आता व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये भारताच्या बाबतीत काय इश्यूज आहेत, काय फॅक्ट्स आहेत तेही आपण बघणार आहोत. सो बेसिकली US ने स्टेटमेंट दिलेलं आहे की भारत आमचा भागीदार देश आहे आणि मी मदत करू वगैरे वगैरे, पण जेव्हा ती आपल्याकडे येईल त्यावेळेस खरं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की दुसरी जी लाट आलेली आहे ती लाट का आली, तर त्याचं जे काही भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेने स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे काय, प्रतिपिंडांचा अभाव म्हणजे अँटीबॉडीजचा अभाव. आता काय होतं आहे तर हिच्यामध्ये त्यांनी बरेचसे आता वेगवेगळ्या ठिकाणी जे काही प्रयोग केले ते दिलेलं आहे, पण हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की करोनामारक प्रतिपिंड जे आहेत किंवा करोना विरोधातली प्रतिकारशक्ती जी आहे ती फार काळ टिकत नाही आहेत, ज्या अँटीबॉडीज आहेत. म्हणजे असंही झालेलं आहे की एका व्यक्तीला मागच्या वर्षी होऊन गेलेला आहे करोना किंवा आधी झाला परत करोना झाला, अँटीबॉडीज ज्या आहेत त्या जास्त काळ टिकत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ही दुसरी वेव आलेली आहे असं या पर्टिक्युलर संस्थेचं CSIR संस्था जी आहे आपली, तर त्यांचं म्हणणं आहे बघा, भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन, की अँटीबॉडीज ज्या आहेत त्या टिकत नाही आहेत आणि त्याच्यामुळे मग हे सेकंड वेव जी आहे ती आलेली आहे. आता प्राणवायू प्रकल्प परत 551 प्राणवायू प्रकल्प जे आहेत ते PM केअर्स निधीमधून उभे राहणार आहेत. PM केअर्स निधीचं सेपरेट लेक्चर आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही बघू शकता. एकंदरच दोन्ही जे काही पंतप्रधानांशी निगडीत फंड आहेत त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तेही चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो की 551 प्राणवायू प्रकल्प. आता हे प्राणवायू प्रकल्प जे आहे तर ते पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलेलं आहे की PM केअर्स फंडामधून हे उभे राहतील सरकारी रुग्णालयांमध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की अधिशोषक पद्धतीने किंवा स्विंग ॲडसॉर्प्शन पद्धतीने हे प्रकल्प असणार आहेत आणि राज्य केंद्रशासित प्रदेशातलं जिल्हा मुख्यालय जे आहे तिथं हे प्रकल्प उभे राहतील. सो जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हे प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की आता व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह आणि ते एकंदरीतच एकीकडं प्राणवायूचा इश्यू आहे. आता प्राणवायूचे जे प्रोजेक्ट आहेत हे 551 यांनी जे सांगितलेलं आहेत तर चांगली बाब आहे, परंतु हे 551 उभे राहणं ते गरजेचं आहे आणि ते उभे राहिल्यानंतर त्याच्यातून ऑक्सिजनचं प्रोडक्शन होणं तेही गरजेचं आहे. कारण प्राणवायूचे जे प्रोजेक्ट उभे केले गेले होते, जेवढे प्रपोज झाले त्याच्यातले किती उभे राहिले आणि त्याच्यातून किती प्रोजेक्ट्समधून प्राणवायूचं प्रोडक्शन होतं आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळे हे जे आकडे असतात हे आकडे खरं तर प्रॅक्टिकली वर्क होत असली तरच ते म्हणजे वर्क होतात, अदरवाईज त्याला काही अर्थ राहत नाही. आता वॅक्सिनेशनच्या बाबतीत बघा, एकंदरच भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत कंप्लीट वॅक्सिनेशनचा जर तुम्ही विचार केला तर भारतामध्ये कंप्लीट वॅक्सिनेशन म्हणजे दोन्ही डोस वॅक्सिनचे घेतलेले आहेत अशी लोकं फक्त 1.63% आहेत, फक्त 1.63%. आणि जर भारताला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हर्ड इम्युनिटी काय असते. आता हर्ड इम्युनिटीवर पण एक सेपरेट लेक्चर आपल्या याच्यावर आहे, ते तुम्ही बघू शकता. हे लेक्चर जे आहेत मी टेलिग्रामला पोस्ट करेल बघा. आता हर्ड इम्युनिटी हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये सिम्पल आहे की स्वीडनसारखा देश होता की त्यांनी टाळेबंदी वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या, सगळ्यांना जसं तुमचं डे टू डे लाईफ आहे तसं एन्जॉय करा, फिरा. जितक्या लोकांना करोना होईल तेवढ्या लोकांना होईल आणि त्याच्यातले ज्यांची इम्युनिटी चांगली ते लोक रिकवर होतील आणि त्यांच्यामध्ये त्या अँटीबॉडीज तयार होतील. याला म्हटलं आता हर्ड इम्युनिटी. मॅक्झिमम लोकांमध्ये त्यांना ती इम्युनिटी निर्माण होणं. मग भारताला जर कोविड-19च्या अगेन्स्ट हर्ड इम्युनिटी हवी असेल तर किती लोकांपर्यंत ती गेलं पाहिजे वॅक्सिन, तर 70% ते 75% एवढा यांचा आकडा आहे की किमान तज्ज्ञांनुसार एवढ्या लोकांचं व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे पूर्ण. आपण मागे जे आकडा बघितला होता की भारतात जवळपास 8% व्हॅक्सिनेशन, तो एकच डोस दिलेला होता बघा. परत तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे. सो दोन्ही डोस घेतलेले फक्त 1.63% लोक आहेत. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आजच्या द हिंदूला व्हॅक्सिनेशन संबंधीची प्रश्न उत्तर आहेत, काही बेसिक प्रश्न जे पडतात तर त्याचं वाटलं तर एक सेपरेट लेक्चर मी करेल. परंतु एकंदरीतच एवढं लक्षात ठेवा की हर्ड इम्युनिटी करता 70% ते 75% लोकांना वॅक्सिन मिळणं अपेक्षित आहे. आतापर्यंत भारतात फक्त 1.63% लोकांना प्रॉपर दोन्ही डोस दिले गेलेले आहेत. मग हाच मुद्दा आहे. आणि आता वॅक्सिनचं जे काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर इथं तोही मुद्दा यांनी घेतलेला आहे की वॅक्सिनच्या बाबतीमध्ये जे रेट ठरलेले आहेत की मग एकंदरीतच सेंट्रल गव्हर्नमेंटसाठीचा वेगळा रेट आहे, स्टेट गव्हर्नमेंटसाठीचा वेगळा रेट आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रायव्हेटसाठी तो एक वेगळा रेट येतो आहे. ओके, सो असं होता कामा नये. कारण तिच्यामध्ये बऱ्याचदा असं होऊ शकतं की जो मजूर वर्ग आहे, स्थलांतरित वर्ग आहे, त्यांच्या बाबतीत गोष्टी कशा होतील. मग आता याच्यामध्ये जो मेजर मुद्दा आहे की स्टेट्स जे आहेत, जसं तेलंगणाने फ्री केलं, ओडिसा पण म्हटलं की आता 1 मेपासून आम्ही फ्रीमध्ये देऊ, किंवा केरळसारखं राज्य विचार करतं आहे,
महाराष्ट्राने पण काल तुम्ही जर बघितलं असेल तर मंत्र्यांचे ट्विट करण्यामध्ये चढाओढ होती, परंतु आता काहींनी ते ट्विट मागं घेतलेलं आहे आणि प्रॉपर निर्णय घेतल्यानंतरच त्या गोष्टी फायनलाइज होतील असंही म्हटलेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ही चर्चा झाली होती आणि त्याच्यामध्ये वॅक्सिन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देण्यासंबंधी चर्चा झाली, परंतु ते प्रॉपरली गोष्टी समोर नाही आलेल्या अजून कागदोपत्री. सो हा सगळा मुद्दा आहे. मग स्टेटच्या बाबतीमध्ये परत पैशाचा इश्यू येतो की मग तेवढे फंडिंग स्टेट्सकडे आहेत का, तर तोही एक मुद्दा आहे. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला येत्या काळामध्ये खूप प्रॉपरली टॅकल करायचं आहे. भालचंद्र केरकर वय वर्ष 84, ज्येष्ठ कामगार नेते होते बघा, आणि अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे सरचिटणीस सुद्धा होते. त्यांचं निधन झालेलं आहे काल. विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण किंवा विमा कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात प्रत्येक लढ्यात त्यांनी कामगारांचं नेतृत्व केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते, मला सांगा विमा कंपन्यांच्या बाबतीत जे काही आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती अलाउड आहे बरं विमा कंपन्यांना, आपण बघितलेलं आहे हे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंडित राजन मिश्रा वय वर्ष 70, बनारस घराणं जे आहे त्याच्यातले ख्याल गायक होते ते, आणि एकंदरीतच त्यांचं निधन झालेलं आहे काल. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो पंडित राजन मिश्रा जे आहे ते एक नाव लक्षात असू देत. माळढोक जो पक्षी आहे बघा, आता माळढोकबद्दल आपण इतकी चर्चा केलेली आहे ऑलरेडी. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये शिकार झाली होती माळढोकची, तीही न्यूज आपण घेतली होती. आता माळढोक जे आहे त्याला वाचवण्यासाठी भूमिगत वीज तारा ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने त्या भूमिगत करण्यासंबंधीचा निर्णय दिलेला आहे. ही जर न्यूज तुम्ही बघितली तर ही तुम्हाला 2020च्या इयरबुकमध्ये दिसेल, म्हणजे हे 2019मध्ये चर्चेत होतं. म्हणजे काय असतं ना, बऱ्याचशा गोष्टी वारंवार रिपीट पण होत असतात. आता असं वाटू शकतं की बाबा 2019मधलं करंट आहे का 2021मधलं, तर ही गोष्ट 2019पासून चर्चेत आहे, हा ना. देहरादून इथली जी भारतीय वन्यजीव संस्था आहे त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार दरवर्षी 18 माळढोक थर वाळवंटी प्रदेशामध्ये 20 तारांवर आढळून मृत्युमुखी पडतात. त्याच्यामुळे एकतर थरचं वाळवंट मधल्या काळामध्ये मी त्याचे तुम्हाला मॅपही दाखवले होते, ते चर्चेत ऑलरेडी होतं, तर माळढोकमुळे ते परत एकदा चर्चेत आहे बघा. आता या पक्ष्यांची संख्या जर तुम्ही बघितली तर जवळपास फक्त 100 आहे, है ना. भारत आणि पाकिस्तान या दोनच देशात आढळणारा हा पक्षी आहे, तो नामशेष होण्याची भीती व्यक्त होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वीज तारा भूमिगत करण्याचे आदेश दिले आहेत. काय होतं की वीज तारा ज्या जमिनीवरून असतात, तर माळढोक पक्षी जे आहेत, जो मोठा माळढोक असतो त्याला पटकन त्याची दिशा बदलता येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे मृत्यू जास्त होतात. छोट्यापेक्षा जो मोठा असतो तो विजेच्या तारांना त्याचा जास्त धोका असतो. वीज तारा माळढोक पक्षाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत असल्याचं लक्षात आल्यावर एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली होती, आणि या जनहित याचिकेनुसार माळढोक आणि तनमोर, हा तनमोर नावाचा दुसरा एक पक्षी आहे बघा, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. 19 एप्रिल 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान आणि गुजरात हे जे 2 राज्य आहेत, इथं जो काही माळढोक पक्षाचा अधिवास आहे तिच्यातल्या सर्व वीज तारा येत्या 1 वर्षात भूमिगत करण्याचे आदेश दिलेले आहे, किंवा जमिनी घालून तुम्हाला त्या तारा टाकायच्या आहेत 1 वर्षामध्ये. आता आणि याच्या पुढं ज्या काही वीज तारा येतील त्या भूमिगतच असतील, इथून पुढं जमिनीवर टाकल्या जाणार नाही, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयात जी काही जनहित याचिका होती तिच्यात काय काय मुद्दे होते, तर तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते की माळढोक पक्षाचा जो अधिवास आहे त्याच्या भ्रमणमार्गातून विजेच्या तारा जातात, त्याच्यावर आढळून त्यांची संख्या जी काही कमी कमी होत जाते आहे, तर त्या सगळ्यांचा विचार करता तुम्ही पक्षी दूर जातील असं उपकरण तिथं लावलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या तारा भूमिगत केल्या पाहिजे. माळरानावरचा जो अधिवास आहे तो वाचवण्यासंबंधीचा पण याच्यात मुद्दा होता. भटक्या कुत्र्यांमुळे किंवा इतर जंगली प्राण्यांमुळे होणारा त्रास जो आहे माळढोकला तो कमी करणं. माळढोक प्रजनन कार्यक्रम राबवणार, 100च उरलेले आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रजनन कार्यक्रम राबवणं अपेक्षित आहे. यापुढे येणाऱ्या सौर आणि पवन ऊर्जाचे जे काही प्रकल्प असतील त्याच्यावर बंदी घालायची. माळढोकचा जो अधिवास आहे तिथं सौर ऊर्जा प्रकल्प किंवा पवन ऊर्जा प्रकल्प आपल्याला नकोत. सो अशा सगळ्या सूचना होत्या, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सांगा बरं, IUCN स्टेटस जे आहे माळढोकचं, तर ते आपण पाकिस्तानची जी काही न्यूज होती शिकार केली गेली होती माळढोकची, तिच्यामध्ये चर्चेला घेतलं होतं की कुठल्या वर्षी माळढोकला इंडेंजर्ड म्हणून क्लासिफाय करण्यात आलं आणि कुठल्या वर्षी त्याला क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. आता पुढचा आहे नेट न्यूट्रॅलिटी. नेट न्यूट्रॅलिटी हा जो काही बेसिक मुद्दा आहे किंवा कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये काय की तुम्ही इंटरनेट ज्यावेळेस वापरता तर त्यावेळेस वेगवेगळे जे काही सर्च इंजिन आहेत किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्या सर्वांना समान न्याय मिळणं अपेक्षित आहे. ओके, आणि नेट वापरणारी जी लोकं आहेत त्यांनासुद्धा तो जो नेटचा ॲक्सेस आहे तो खूप प्रॉपरली मिळणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काय झालं होतं, 2015मध्ये
फेसबुक जे आहे त्यांनी internet.org हा प्रकल्प आणला होता बघा. आणि याच्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन आणि भारतातलं सेल्युलर इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनी जी आहे है ना, रिलायन्स कम्युनिकेशन बरोबर फेसबुकनी केला होता करार. आता याच्यात त्यांनी सुरुवातीला म्हटलं की जगात जेवढे काही लोक आहेत त्या सर्वांना इंटरनेट हा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे वगैरे वगैरे, म्हणजे एकदमच उदारमतवादी धोरण समोर ठेवण्यात आलं होतं. परंतु नंतरच्या काळात काय झालं की फेसबुकने काय केलं की काही लिमिटेड वेबसाईट्स होत्या त्यांचाच तुम्हाला वापर करावा लागेल, किंवा त्यांना तिच्यामध्ये जो मुभा होती ती जास्तीची देण्यात आली होती. अशा पद्धतीने गोष्टी वर्क करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी होती की मोफत इंटरनेट, ते फक्त सुरुवातीच्या कालखंडामध्ये होतं. ओके, आणि ते पण रिलायन्सलाच होतं. मग आता याच्यात मुद्दा येतो की जर तुम्ही इतकं उदारमतवादी धोरण घेताय तर मग BSNL, आयडिया सर्वांनाच तुम्ही द्या, तर तसं नव्हतं. त्याच्यानंतर बेसिक जे होतं की फेसबुकचं संकेतस्थळ असेल किंवा उपयोजन ॲप असेल तिच्यामधूनच तुम्हाला हे लाभ मिळणार होते, म्हणजे तुम्हाला फेसबुक थ्रू जायचं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तिच्यामध्ये फक्त 38 वेबसाईट ज्या होत्या त्यांना तुम्ही ॲक्सेस करू शकत होता. सो असा सगळा हा मुद्दा होता. सो बेसिकली तिथून मग नेट न्यूट्रॅलिटीची चर्चा झाली. पण नेट न्यूट्रॅलिटी हा जो शब्द आहे तो त्याच्या आधीच आलेला आहे बघा. नेट न्यूट्रॅलिटी ही जी बाब आहे तर ही संज्ञा 2003मध्ये चर्चेला आली. म्हणजे भारतात ज्या गोष्टीची चर्चा 2015मध्ये झाली तर त्याला तसं कारणही होतं. 2003मध्ये सर्वात प्रथम एक कोलंबिया विद्यापीठाची टीम होती, त्यांनी या पर्टिक्युलर शब्दाचा वापर केला की नेट न्यूट्रॅलिटी. ओके, सो ती एक महत्त्वाची बाब आहे आणि भारतामध्ये 2015मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा की रिझर्व्ह बँकेची पहिली ही 1000ची नोट आहे. त्याच्यानंतर ही 10 रुपयाची नोट आहे. आता ॲक्च्युली कसं आहे ना की रिझर्व्ह बँकेसंबंधी लोकसत्तामध्ये दर सोमवारी एक लेखमाला येते, परंतु तिच्यामध्ये खूपच मायक्रो डिटेल्स आहेत, त्याची तेवढी आपल्याला गरज नाही आहे. तुम्ही इंटरेस्टेड म्हणून वाचू शकता. आता बांगलादेश जे आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यामुळे सगळी जी एकंदरच सेलिब्रेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी आहे, भारतही तिच्यामध्ये सहभागी झाला. मग आता याच्यामध्ये जे आहे की भारताने जे काही काम केलं होतं मग तिच्यात इंदिरा गांधींचा जो रोल आहे तर तोही इथं फार प्रॉपरली ठेवलेला आहे की प्राईम मिनिस्टर ज्या होत्या, रोल ऑफ फॉर्मर प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी, तर तो एक खूप महत्त्वाचा रोल होता की त्या गोष्टी की फर्मली उभं राहणं बांगलादेशच्या बाजूने पाकिस्तानच्या अगेन्स्ट, आणि ते सगळं युद्ध जे आहे त्यातल्या त्यात 1971चा जो कालावधी आहे तर तिच्यामध्ये आपल्याला वाटतं की फक्त बांगलादेश संबंधीचा जो काही बांगलादेश मुक्तीचं युद्ध आहे, परंतु याच्यामध्ये 1971मध्ये 2 घटना घडल्या होत्या. श्रीलंकेमध्ये सुद्धा भारताने आपला सपोर्ट केला होता बघा, सपोर्ट दिला होता श्रीलंकन गव्हर्नमेंटला की तिथं जनता विमुक्ती पेरमुना असा एक गट होता की तो श्रीलंकन सरकारच्या अगेन्स्ट उभा होता, तर त्यांच्याही ह्याच्यामध्ये भारताने सपोर्ट दिला होता. आणि दुसरा जो मुद्दा होता तो की पाकिस्तानच्या अगेन्स्ट उभं राहून की हा जो ईस्ट पाकिस्तान आहे त्याला बांगलादेश म्हणून जन्माला घालणं, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर हिच्यामध्ये सगळ्यात जो मेजर रोल प्ले केला गेला होता तो IB आणि रॉचा होता बघा. IB आणि रॉ हे एक महत्त्वाचं होतं की IB आणि रॉ, आता हे जे डिपार्टमेंट्स होते ते डिपार्टमेंट्स 1968मध्ये वेगवेगळे झालेले आहेत, गुप्तहेर डिपार्टमेंट IB आणि रॉ. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे की एकंदर भारताची जी काही आर्मी आहे, नेव्ही आहे आणि एअरफोर्स आहे यांनीही त्यांचं काम जे आहे ते खूपच प्रॉपरली केलं होतं. आणि 1971मध्ये बांगलादेश जो जन्माला आला, आज त्याच्याकडे एक चांगलं म्हणजे प्रॉस्परस कंट्री बाबा म्हणून आपण बघू शकतो एकंदरीतच, है ना. आणि एकंदरीतच आताची जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये 1971 मग तिच्यामधला जो इंडियाचा रोल आहे त्यातल्या त्यात इंदिरा गांधींचा रोल आहे, तर त्याच्यावर भाष्य करणारा भारताचं IB आणि रॉ, त्याच्यानंतर एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही, तर यांच्यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. ओके, म्हणजे तिच्यात असं खूप कंटेंट असं विशेष नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पोस्ट पॅन्डेमिक डेव्हलपमेंटमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये एक क्लायमेटिक पॅक्ट होणार आहे, म्हणजे हवामान संबंधीचा करार, है ना. त्याच्यामध्ये आहे की क्लायमेट अँड क्लीन एनर्जी अजेंडा 2030. ओके, सो भारत आणि अमेरिकेमध्ये हा करार होणार आहे, तर तो एक महत्त्वाचा आहे. आताच्या याच्यात जर तुम्ही CO2 इमिशनचा विचार केला तर याच्यामध्ये 1 नंबरला US आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला इंडिया आहे. परंतु आपल्या पंतप्रधानांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की पर कॅपिटा CO2 इमिशन, म्हणजे प्रति मानशी कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जर बघितलं तर जागतिक स्तरापेक्षा 60% आपलं कमी आहे.
आता साधी गोष्ट आहे, एवढी पॉप्युलेशन आहे आपली म्हटल्यानंतर ते कमी होऊन जातं. ओके, सो तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये मग परत भारताचं जे आहे की रिन्युएबल पॉवर एक्सपान्शन 450 गिगावॅटचं आपलं टार्गेट आहे बघा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये ती म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये की बोरिस जॉन्सन जे आहे ब्रिटनचे, त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही कार्बन इमिशन कट करू किती 78% 2035पर्यंत कमी करू आणि कशाच्या लेवलनी 1990मधली जी काही पातळी होती तिला समोर ठेवून 2035पर्यंत 78% कार्बनचं उत्सर्जन आम्ही कमी करू. ओके, सो तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर $100 बिलियन जे आहे की क्लायमेटसाठीचा फंड जो आहे की तो टार्गेट अचीव करण्यामध्ये मदत करणं वगैरे, तर हाही एक मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन होतं किंवा अमेरिका जे आहे, तर त्यावेळेची जी चर्चा होती की CO2चं जे काही कार्बन इमिशन आहे तर ते आम्ही 50 ते 52% कमी करू अमेरिका. कधीपर्यंत? 2030पर्यंत, आणि त्याची लेव्हल असणार आहे 2005ची लेव्हल. म्हणजे तसं बघायला गेलं तर अमेरिकेचं उद्दिष्ट जे आहे ते ब्रिटनपेक्षा जरा उजवं आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इस्रायल आणि सिरिया याच्या वादावर एक आर्टिकल आलेलं आहे बघा. हे तुम्ही वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला. मी तुम्हाला फक्त याचं बेसिक सांगतो की सध्या जे आहे की इस्रायल आणि सिरिया यांच्यात तसं बघायला गेलं तर डायरेक्ट कसला काही इश्यू नाही आहे, परंतु सिरियामध्ये जो काही इश्यू आहे की सिरियामध्ये इराण आहे, रशिया आहे. सिरियाला रशिया बाय एअर सगळ्या गोष्टी देतं आणि इराण जे आहे ते जमिनीवरून सगळी रसद पुरवतं. आणि सिरिया इस्रायलची जी बॉर्डर आहे तिच्यामध्ये बरेचसे जे काही असे मिलिटंट ग्रुप्स आहेत, ते मिलिटंट ग्रुप्स इस्रायलला तिथं नको आहे, आणि त्याच्यामुळे त्यातल्या त्यात इराणचा वगैरे जो काही इंटरफेअर सिरियामध्ये आहे किंवा सिरियातला जे काही ते सपोर्ट करतात त्याच्यामुळे इस्रायलचा प्रॉब्लेम आहे की सिरिया आणि इस्रायलमधले वितुष्ट आपल्याला दिसतं. ओके, सो हे खरं तर प्रॉपरली समजून सांगण्याचे विषय आहेत, हे आपण येत्या काळात घेऊयात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की सायबर स्कीमचे जे काही व्हॉलंटियर्स होते त्याची लिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर ते तुम्ही स्टेटकडून घेतली पाहिजे असं सेंटरने म्हटलेलं आहे. एक स्कीम सेंटरनी होम मिनिस्ट्रीने आणली होती बघा. तर ती जी होती की तिच्यामध्ये होतं की सायबर स्कीम होती ती. आता सायबर स्कीम जी होती तर तिच्यामध्ये काय होतं की सायबर क्राईम जे आहे तर ते कमी करण्यासाठी व्हॉलंटियर्स, सायबर क्राईम व्हॉलंटियर्स होते की त्यांना ट्रेन करण्यात आलं होतं की जेणेकरून येत्या काळामध्ये सायबर क्राईम्स कमी व्हावेत. याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की दोन गोष्टी की ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत की पोलीस आणि पब्लिक ऑर्डर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या स्टेट लिस्टमध्ये येतात, आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला या कॅन्डिडेटची लिस्ट हवी असेल तर तुम्ही कुणाकडून घेतली पाहिजे? स्टेटकडून घेतली पाहिजे असं होम मिनिस्ट्रीने म्हटलेलं आहे. सो पोलीस अँड पब्लिक ऑर्डर स्टेट सब्जेक्ट्स एवढा एक MCQ करता लक्षात ठेवा. इंडोनेशियाचं जे सबमरीन होतं बघा तर ते आता नष्ट झालेलं आहे, 3 तुकडे झालेले आहेत त्याचे. KRI नानगला 402 असं त्याचं नाव होतं बघा. 44 वर्ष जुनं होतं, आणि आता हा जो सगळा प्रकार आहे किंवा किस्सा आहे त्याच्यावरचा पडदा पडलेला आहे. त्याच्यानंतर येमेनमधले जे काही रिबेल्स आहेत बघा, तर येमेनमधले हौती नावाचे रिबेल ग्रुप आहे बघा तिथं. तर हे हौती आणि येमेनचं सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, आणि मरीब नावाचं जे शहर आहे किंवा प्रांत आहे तिथं हा सगळा इश्यू चालू आहे. मग आता येमेनचा जो मॅप आहे तो बघणं आपल्याला गरजेचं ठरतं. बघा, वरच्या याच्यामध्ये जे आजच्या डेटमध्ये येमेनमध्ये चर्चेत असणारे मुद्दे आहेत तिच्यात एक मरीब आहे आणि ईब आहे बघा. सो हे दोन आहेत, परंतु हे तुम्हाला सगळे माहीत पाहिजे की सना, सेयून, मुकल्ला, झिंझिबार, एडन, तैज, होदेदाव. आता खरं तर हे विचारलं जाऊ शकतं की हे ठिकाण कुठं आहे किंवा हा प्रांत कशाशी रिलेट करतो, तर येमेनमधले ठिकाणं आहेत. आणि ह्या मरीबमध्ये आता सध्या हौती जे आहेत त्यांचा आणि सरकारचा इश्यू चालू आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हौती कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स. मग हा सगळा जो एरिया तुम्हाला दिसतोय हिरव्या कलरचा, तर तिच्यामध्ये हौतींचा इन्फ्लुएन्स आहे, आणि आता ते मरीबकडं पण यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आर्मेनियामध्ये 1915मध्ये जिनोसाईड झालं होतं. जिनोसाईड म्हणजे नरसंहार असं अमेरिकेने म्हटलं आहे, आणि मग तिच्यामुळे तो सगळा इश्यू आता सध्या चर्चेत आहे. तर हेही आपण जे आहे तर हाही मुद्दा डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की एकंदर जिनोसाईड हा जो शब्द आहे हा एका लॉयरनी 1943मध्ये पहिल्यांदाच म्हणजे त्यांनी शोध लावला किंवा कॉईन केली ही टर्म जिनोसाईड.
आणि एक पोलिश लॉयर होता, त्याचं नाव काय आहे तर राफेल लेम्किन आहे बघा हा. ओके, राफेल लक्षात ठेवायला सोपं आहे. जिनोसाईड हे जस्ट मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही वाचू शकता. हिच्यामध्ये जो नरसंहार जो काही फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेस झाला होता, जसं सिरिया इस्रायल आहे तसं हे आर्मेनियाचा जो आहे तोही इशू मी तुम्हाला सेपरेटली कव्हर करून देईल. प्रश्न बघा कालचे. डॉक्टर अरुण निगवेकरांबद्दल बिनचूक विधान निवडा. पुणे विद्यापीठात संज्ञापनशास्त्र विभागाची स्थापना केली, बरोबर. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल नॅकचे संस्थापक संचालक होते, बरोबर. लोणार सरोवर संवर्धनासाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली होती. तीनही स्टेटमेंट योग्य आहेत. जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा 2021 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? पोलंड. भारतातील सरकारी रुग्णालयात दर हजारी केवळ 0.5% खाटा आहेत. 2017च्या धोरणानुसार भारतात सरकारी रुग्णालयात दर हजारी 2 खाटा असणं अपेक्षित आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याबाबत बिनचूक विधान निवडा. मे व जून 2021 या 2 महिन्यांकरता लागू करण्यात आली, बरोबर. गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त धान्य साठा मोफत मिळेल, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. राष्ट्रीय पंचायत दिन कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल. आजचे प्रश्न घ्या. वसंतराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तबला, शहनाई, सितार, सनई. सरन्यायाधीशांना पदाची व गोपनीयतेची शपथ कोणाद्वारे दिली जाते? सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचा उपयोग ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी केला जातो. सिंगापूरने भारताला क्रायोजेनिक टँकचा पुरवठा केला, फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. न्यायाधीश एन व्ही रमणा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? 50वे, 51वे, 48वे, 45वे. स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल खालीलपैकी कोणत्या देशांच्या अवकाशवीरांना एप्रिल 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन गेले? अमेरिका, फ्रान्स, जपान. अमेरिका, चीन, जपान. फ्रान्स, जपान, भारत. अमेरिका, भारत, फ्रान्स. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.